करण्याचा कायदाच बनवून घ्या. जे तुम्हाला पाहिजे ना त्याचा कायदा बनवला ना मग ते तुम्ही कधी करू शकता. ऑटोमॅटिक होईल ना, मग आपल्याला गरज नाही. इमानदार किंवा भ्रष्ट लोक असे आहेच नाही किंवा सगळे तसेच आहेत. फक्त तुम्ही त्यांना काढू शकता का एवढंच आहे. बरोबर आहे. असे म्हणजे असं लोकांना काढलं पाहिजे आणि त्याच्यासाठी योग्य हे केलं ना तर चांगली गोष्ट आहे. त्याच्यामध्ये काहीतरी चीप दाखवली. काय आहे जेवढा ईव्हीएमचा सगळं आहे सगळ्यांना माहिती आहे. सर्वांनाच माहिती. तर ईव्हीएमवर अविश्वास आहे. आता आपल्याकडे राहिलेत 15 दिवस. तुमचा मत ईव्हीएममध्ये चोरी जाऊ नये म्हणून त्याचा मार्ग सांगतो. ज्याला या उपायावर विश्वास नसेल याच्यावर माझा नंबर आहे. तुम्ही जर मिस कॉल दिली का मी व्हिडिओ पाठवीन. उपाय काय आहे ते सांगतो आणि समस्या थोड्यामध्ये सांगतो. समस्या सगळ्यांना माहिती आहे पण त्याचे वेगवेगळे प्रकार त्याच्यामध्ये शिवून अर्थ नाही आहे. आता फक्त सोल्युशन आहे. तसं तुमचं मत चोरी जाऊ नये म्हणून काय करायचं. आता काय आपण ज्यांना मत देतो त्याची पावती आपल्याला बाजूला दिसते आणि पावती दिसली का आपल्याला समाधान होते. पण त्याच्यामध्ये चोरी कशी होते का एकाला मत दिलं, समजा तुम्ही गेले मत द्यायला, तुम्ही मत दिलं, तुमच्या मागे तुमचे फॅमिलीचे लोक आले ते पण त्याच चिन्हाला मत देत आहेत. मग त्याच्यामध्ये काय होतं की तुमचे घरचे मागचे लोकांना तीच चिन्ह परत त्याची जी पावती आहे तीच पावती तुम्हाला पण दाखवली, त्यांना पण दाखवली जाईल. मग तिसरे नंबर जे आले तुमचे मुलं आले त्यांना पण तीच पावती दाखवली. चौथ्या माणसाला पण तीच पावती. एकासारखा लागोपाठ मत दिला का पहिला मत जागेवर जाणार, त्याची पावती फाडली जाणार आणि दुसरा, तिसरा, चौथा, 9वा 10वा पर्यंत 400 पार करायला जाणार. काळा काचा त्याचा उपाय काय आहे? उपाय असा आहे का जर तुम्हाला पाहिजे का 400 पार नाही झाले पाहिजे तर तुम्ही असं मत द्या ज्याला आपण म्हणतो घरी पोळी भाजतो ना आपण. पोळी भाजताना कशी पोळी अलटी पलटी करतो तसे मत देताना घरामध्ये आपण जेव्हा मत द्यायला जातो एक चिन्हाला एकाने मत दिलं, दुसरा जो व्यक्ती आहे त्यांनी दुसऱ्या चिन्हाला मत दिलं पाहिजे. सगळ्यांनी एका चिन्हाला द्यायचं नाही. आपल्याला प्रत्येक मत बदली करायचं आहे प्रत्येक. त्यामुळे प्रत्येक वेळी त्याला पावती छापावी लागेल आणि चोरी करू शकणार नाही. आणि जर आपण असं केलं का जर एकासारखा लागोपाठ मत दिला, लागोपाठ जेवढे मत देणार तेवढी चोरी होईल. मग काय करायचं, एका चिन्हाला एक दिलं, ज्याला तुम्हाला द्यायचं त्याला देऊन टाका पहिले एक, दुसरा कोणी दुसऱ्याला द्या. मग तुमचा तो मत तुम्हाला असं वाटतं तिकडे नाही जात आहे पण होणार काय ते 400 पार करायला जाईल. नाही तर मग तुम्ही जर तुमच्याकडे 9 मत आहेत तर 5 मत तिकडे जातील जिकडे तुम्हाला द्यायचे. पहिला तिकडे गेला, तिसरा तिकडे गेला, 5वा तिकडे गेला, 7वा तिकडे गेला, 9वा तिकडे गेला. दुसरा, चौथा, 6वा आणि 8वा तुम्हाला दुसऱ्याला द्यावं लागेल. मग तुम्हाला जर फुकटच असतील तर तुम्ही याला पण देऊ शकता, या कायद्याला पण, नाहीतर कोणाला. यानी काय होणार, 1 मिनिट अजून, यानी काय होणार, तुमचे 5 मत जागेवर जातील, 4 मत तुम्ही दुसऱ्याला जातील पण एक पण मत 400 पार करायला नाही जाणार. एक पण मत 400 पार करायला जाणार नाही. बरोबर. मग हे लक्षात ठेवा. पण ह्याच्यात पण आहे चिटिंग शेवटी. नाही होणार. हे केलं नाही, असं केलं तरच नाही होणार. आणि नाही केलं तर चिटिंगच मग ना. माहिती काय मग याचा पुरावा जर कोणाला पाहिजे, ज्याचा अधिकार आहे त्याचं वोटिंग त्यांचेच माणसं ते हेराफेरी करतातच. आपण जर आता याचा उपाय आपण इलेक्शन नंतर काय करायचं ते करू शकतो. त्याला बी आता काय करू शकतो या 15 दिवसामध्ये ते सांग. त्यांच्या आधीपत्य चालले राहतात त्यांना माहिती भीती. असं कर नाही तर तुला जेलमध्ये जावं तो बिचारा जाऊ देतो. म्हणजे जो माणूस येणार आहे तो मागं बदली करून मत द्यावं लागेल. आता उपायांचा अर्धा मत दुसऱ्या ठिकाणी जाईल ते मी मान्य करतो पण एक पण मत तिकडे नाही जाणार. असं केलं तर आता तुम्हाला याच्यावर विश्वास नसेल का मी खोटा बोलतोय तर हा माझा नंबर आहे, याच्यावर तुम्ही मिस कॉल मारली का मी तुम्हाला व्हिडिओ पाठवीन. ते चेक करा. त्या व्हिडिओने तुम्हाला माहीत पडणार लागोपाठ पडणारे मत चोरी होतात आणि पावती सगळं चोरी होतं. पावती सगळं चोरी होतं. ठीक आहे. महंगाई का बोलू थँक्यू. भारतामध्ये आपण असा कायदा आणण्याचा प्रयत्न करतो तर त्याचं काम पटत नाही कोणाचं. तर 5 वर्षाच्या मध्ये आपल्याला बांधिलकी नको. 5 वर्षाच्या मध्ये मत परत घ्या आणि दुसऱ्याला द्या. मग बहुमताने लोकांनी मत परत घेतलं आणि दुसऱ्याला दिलं तर समोरच्या माणसाची खुर्ची जाईल. जेवढ्या लोकांनी तो त्याला निवडून बसवलं आहे त्याच्यापेक्षा जास्त लोक असं म्हणतात की बाबा याला काढा आणि दुसऱ्याला बसवा.
बहुमताने लोकांनी याला बदला लावला तर नगरसेवक, आमदार, खासदार, राज्याचे मंत्री, मुख्यमंत्री, पंतप्रधान कोणाचीही खुर्ची आपण बहुमत सिद्ध करून 5 वर्षाच्या मध्ये बदली करू शकणार. इलेक्शन नंतर एक जनमत चालू असेल का यांना ठेवायचं का नाही, सगळ्यांना देतो, सगळ्यांना देतो. मग जेवढे मत पडले त्याच्यापेक्षा जास्त लोकांनी जनमतमध्ये म्हटलं का याला काढा, दुसऱ्याला बसवा, मग तिकडे परत इलेक्शन होईल. आणि कुठल्याही पुढारीला इलेक्शन परत हवंसं नको वाटतं. मग तो जनमतमध्ये कधी पडणार नाही तसं काम करणार, बरोबर. त्याशिवाय त्याच्यामध्ये अधिकारी पण येतील. अधिकारीमध्ये तलाठी, तहसीलदार, राशन कार्ड ऑफिसर, शिक्षा अधिकारी, चिकित्सा अधिकारी, जज, पोलीस कमिशनर, ट्रॅफिक पोलीस कमिशनर, नाही काही इम्पॉर्टंट पोस्ट आहे. मग त्याच्यामध्ये केंद्रचे अधिकारी पण येतील, CBI डायरेक्टर, रिझर्व्ह बँकचा गव्हर्नर, सुप्रीम कोर्ट, हायकोर्टचे जज, बरोबर. नॅशनल इलेक्शन कमिशनर. आपल्याला बॅलेटनी वोट द्यायचा आहे तो बोलतो EVMनी मारा. त्याला परत चान्स द्यायला नाही पाहिजे, फक्त एकदाच 5 वर्षच करायचं त्याला. आणि पण ते आपण लोकांना कसं सांगणार 20 लाख लोकांना? तर तुम्ही अपेक्षा म्हणून उभे आहात. नाही, माझा पक्षच आहे, त्या पक्षाने कुठला पक्ष? नाही, पण तो राईट टू रिकॉल पक्ष. कायद्याचं नावच आहे राईट टू रिकॉल, कायद्याच्या नावाने पार्टी. अमेरिकामध्ये हे कायदे गेल्या 200 वर्षांनी आहे, म्हणून ते एवढा सुपर पॉवर आहे. जनतेला जसं आपल्याला ताकद, जसा कायदा आला भारतात त्याच की आपण 5 वर्षाच्या अगोदर चोराला बदली करू शकतो, तर तो ऑटोमॅटिक सगळं काम करणार. तो चोर आज होतो का? कारण की आपण एकदा वोट देतो, विषय संपला, 5 वर्षानंतर बघू. कामं करत नाही त्यावेळेस आपण काय करू शकतो? चोर आहे. मग होत आहे, चोर आहे. त्याला प्रश्न पडतो तर कोणाला कोण सत्यवाद म्हणून तो व्यवस्थित काम करतो. मग चोर साव बघणं आपलं काम नाही. आपण करू काय शकतो का बाबा तू तुझं काम पटत नाही तुला काढतो, मग तो घाबरून राहणार. ठीक आहे, आपण कोणाचं चरित्र काय ना सुधीर प्रामाणिकपणे कामं करत होते, किती प्रामाणिक लोक होते. पेन्शन हे घेत